नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आता ऋषिकेश सुखरूप सुटका करून तो आता हॉस्पिटलला येऊन पोहोचलेला असतो। ओवी आणि तिच्यावर उपचार सुरू असतात, कारण एक रागिनी बनून डॉक्टरांना त्यांची काय जाणीव आहे कर्तव्याची, त्यांची कोणती जबाबदारी आहे याची जाणीव आपल्या जानकीने अगदी रागिनी करून दिलेली असते। कारण डॉक्टरांनी माणुसकी विसरलेली असते आणि ते डॉक्टर होतात त्यावेळी तुम्ही काय शपथ घेत असतात की प्रोसिजर पूर्ण करायच्या अगोदर पेशंटला कोणतेही उपचार चालू करता येत नाही। अहो, तुम्ही तर आता तेव्हा शपथ घेतलेली असते की पेशंट कोणत्याही स्थितीत असले तरी काही न करता, त्याच्या कुटुंबाचा विचार न करता पेशंटला मदत करणं आणि त्याच्यावर उपचार करणं हे खूप गरजेचं असतं। पेशंटच्या नातेवाईकांना ही प्रोसिजर असते तर ती त्यांना केवळ मदत करण्यासाठी, आणि तुम्ही तर माणुसकी सोडून दिली आणि तुमची शपथसुद्धा तुम्ही विसरलात। एक डॉक्टर आहात की हैवान आहात, आणि डॉक्टरांना तर प्रत्येक माणूस हा देव माणूस मानतो। तेव्हा मात्र आता डॉक्टरांना जानकीची अगदी कीव येते आणि लगेच ते ओवीवर उपचार सुरू करतात, कारण एक आई आपल्या ओवीसाठी इतकी तडफडते हे बघून लगेच आता नर्स ह्या घाईने ओवीला आतमध्ये घेतात आणि तिच्यावर आता उपचार चालू असतात। आणि त्याच वेळेस मात्र ओवीला असं इतकं म्हणजे बघता जानकी पूर्णपणे आपली शुद्ध हरपते, ऋषिकेश कुठे असतील। आणि त्याच वेळेस मात्र आता चमत्कार होतो, तर आपला ऋषिकेशसुद्धा देवकृपेने अगदी तेथे येऊन पोहोचतो। आणि आता मात्र जानकीने जे काही कॉल्स ऋषिकेशच्या मोबाईलवर केलेला असतात, तर ऋषिकेशने आपला मोबाईल घेतल्यानंतर मात्र आता त्याला माहिती झालेलं असतं की नक्की हे हॉस्पिटलचा नंबर आहे आणि तेथील नर्सने घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगितलेला असतो। ऋषिकेश अगदी धावतच आलेला असतो, कारण एक बाप आपल्या मुलीसाठी इतका हट्टास झालेला असतो, कारण आपली मुलगी त्रासात आहे, तिला भेटणं खूप गरजेचं आहे। आणि अशा वेळेस आपल्या ओवीसोबत आपले आईवडील हादाराने म्हणजे हक्काने तेथे हजर राहतात, कारण ऋषिकेश इतक्या संकटात जाऊनसुद्धा अगदी सुखरूप तो घरी आलेला असतो। तेव्हा मात्र आता जानकी त्याला बघून खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो आपली ओवी अशी म्हणजे तिची भूक लागल्यामुळे इतकी तिची जीवाचे हाल झाले, आपण दोघेही त्यावेळेस जर घरी असतो तर आपल्या ओवीवर आज ही परिस्थिती आली नसती। तेव्हा मात्र आता ऋषिकेशला खूप वाईट वाटतं। तेव्हा तो ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी मला माफ कर, माझ्यामुळे आज तुमच्या दोघीवर ही वेळ आली। जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, स्वतःला तुम्ही कधीही असं स्वतःला जबाबदार धरू नका, कारण जी काही परिस्थितीत आपल्यावर आली ना तर आपण रडायचं नाही। ऋषिकेश, माझी तुम्हाला खंबीरपणे साथ आहे, आपली ओवी नक्की बरी होईल। तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेशला सांगत असते की सयाजी पाटील आणि ऐश्वर्या या दोघांनी तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला होता, मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं। परंतु आता जानकीचा काही धीर होत नाही। जानकी हे सांगायला तयार नसते, परंतु ऋषिकेश आता तिला शपथ घालतो, जानकी मला सांग की तू कुठे गेली होती। जानकी अगोदर मात्र काहीच सांगायला तयार नसते, परंतु आता ऋषिकेशला समजतं की ऋषिकेशने नक्की जानकीनं अगदी घरी फोन केलेला असणार। आणि त्याच वेळेस मात्र आता नाना इकडे ऐश्वर्या आणि सुमित्रा यांना बजावून सांगत असतात, कारण सुमित्राला अजूनपर्यंत त्या ऐश्वर्याच्या विश्वासावर अंधाकाराची पट्टी असते, ती अनेक वेळा गैरसमज करून घेते आणि ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये फसते। नाना अगदी बजावून सांगत असतात की अगं तू ह्या मुलीला ह्या कारस्थान करणाऱ्या म्हणजे बयाला तू घराच्या बाहेर काढ, ही काही चांगली नाही। तेव्हा मात्र अगदी नाना रागवलेले असतात आणि ऐश्वर्या ही नानांना त्रास देते। आता हे सुमित्राने तर पाहिलेलं असतं, पण तरीसुद्धा ऐश्वर्या ही वेळ मारून घेते आणि सुमित्राला परत आपल्या बोलण्यात अडकवते। परंतु आता नाना मात्र अगदी त्यांच्या जीवाची पायाची आग मस्तकात जात असते की काही करून ह्या ऐश्वर्याला रूममध्ये येऊन द्यायचं नाही। परंतु आता सुमित्राला असं वाटतं की नाना नक्की जानकीला फोन करण्यासाठी सांगत असतील, म्हणून आता सुमित्राला की जानकीला फोन करते आणि तो फोन मात्र आता ऋषिकेशने उचललेला असतो, परंतु ऋषिकेश हा फोनवर काही बोलत नसतो। सुमित्रा म्हणत असते की जानकी, अगं तू फोन केला होता, परंतु मला तर ऐश्वर्याने सांगितलं की तू पैसे मागतेत आणि तुला कशाला पैसे लागतात, काही झाले का। तेव्हा मात्र आता ऋषिकेश काही बोलायला तयार नसतो आणि तो फोन रागाने ठेवून देतो। तेव्हा मात्र आता सुमित्राला काहीतरी संशय येतो की नक्की हॉस्पिटलमधून का फोन येत असेल, जानकीने तर हा नंबर हॉस्पिटलमधून फोन केलेला आहे आणि तिचा मोबाईल कुठं गेला
असेल म्हणून तिने ह्या नंबरवरून कॉल केला, कारण सुमित्राने परत फोन करून विचारलेलं असतं. तेव्हा तो फोन नर्स उचलतात आणि नर्स हे सांगत असतात की त्यांची मुलगी ओवी आहे ना, ओवी रणदिवे, त्या इथे ॲडमिट आहे, कारण त्यांच्यावर जी विषबाधा झाली होती त्या मुलीच्या पोटात खूप दुखत होते आणि त्यांच्याकडे भरायला पैसेसुद्धा नसतात आणि झालेला सर्व प्रकार सुमित्राला सांगितला जातो. हे ऐकून आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. घाईने सुमित्रा तिकडे यायला निघते आणि मात्र आता सुमित्रा हॉस्पिटलला येते. हॉस्पिटलला आल्यानंतर मात्र आता ऋषिकेशने बजावून ठेवलेलं असतं की जानकी, अगं तू मला एक गोष्ट सांग की तू जेव्हा तिकडे, म्हणजे आता ऋषिकेशला माहिती झालेलं असतं की जानकीनं घरी फोन केला होता पैशासाठी, परंतु तरीसुद्धा सुमित्रा आईने तिला काही पैसे दिले नाहीत, परंतु तिचा अपमान केला म्हणून आता हे त्याला फोनवर समजलेलं असतं. म्हणून तो आता जानकीला शपथ घालतो की जानकी, मला एक गोष्ट सांग की तू सुमित्रा आईला घरी रणदिवेला फोन केला होता का? तेव्हा आता जानकी सांगायला काही तयार नसते, परंतु तरीसुद्धा आता तो शपथ घातल्यानंतर जानकीला सर्व काही खरं बोलावं लागतं. जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मी घरी आईंना फोन केला होता, परंतु आईंनी मला असं बजावून ठेवलं की परत तू या घरामध्ये मला फोन करू नकोस आणि माझ्याकडे कोणतेही पैसे तू मागू नकोस, तुला या घरावर तुझा कोणताही हक्क नाही आणि मला आई म्हणण्याचा सुद्धा हक्क नाही, म्हणून त्यांनी माझा खूप अपमान करून फोन कट केला. आता मात्र ऋषिकेशची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. कोणत्या हक्काने ती सुमित्रा रणदिवे तुला पैसे द्यायला नाकारते? अगं आपला काही हक्क नाही का त्या घरावर? आपण काहीच केलं नाही का? आज केवळ ती ऐश्वर्या घरात आली आणि तिच्यामुळे आज आपली आई म्हणजे ती सुमित्रा रणदिवे आपल्याला घराच्या बाहेर काढते आणि तिचं सर्व काही ऐकते. आज ओवीचा जीव धोक्यात होता तरीसुद्धा आज तिने पैसे दिले नाही, त्यामुळे आता इथून पुढे तिच्याकडे कोणतीही भीक मागायची नाही आणि तिच्यामुळे आपल्याला कोणताही त्रास व्हायला नको. तेव्हा मी तर त्या दिवशी आई आणि जे काही तिच्याशी असणारं मुलाचं नातं तोडून टाकलं. जानकी तू सुद्धा आता तिच्याशी असणारं सर्व नातं तोडून टाक, कारण ती एक आई नाही, सावत्रपणाचा काय कळस असतो हे तिने दाखवून दिलं. आणि माझी पार्वती आई जर आज असती तर तिने खरंच असं काही केलेलं नसतं. जानकी, अगं माझ्या पार्वती आईनं जे कडं आज माझं ठेवलेलं असतं तेच विकलं आणि माझ्या ओवीच्या या म्हणजे जीवनदानासाठी ते कडं आज कामी आलं. तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी येत असतं. जानकीला जेव्हा आता ती कडं विकलं हे माहिती होतं, जानकीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता जे पैसे भरायचे असतात हॉस्पिटलचा खर्च, तर जानकी डॉक्टरांसमोर हात जोडते की काही करेन, पण माझे पती म्हणजे माझे मिस्टर हे गेलेले आहेत, पैशाची व्यवस्था करतील. आणि तेव्हा मात्र आता कडं विकल्याचं हे जानकीला समजलेलं असतं. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी ठरवते की नाही, तो पार्वती आईचा आशीर्वाद होता आणि तो मी असा धुळीच नाही मिळून देणार. हिम्मत काकांनी मला सांगितलेलं होतं कड्याबद्दल, त्यामुळे आता मात्र ते कडं मला परत आणावे लागेल. म्हणून आता जानकी ते परत कडं आणण्याचं ठरवते. परंतु आता मात्र जेव्हा सुमित्रा ही हॉस्पिटलला येते आणि हॉस्पिटलला आल्यानंतर मात्र आता ऋषिकेश अगदी तापवून गेलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी आता या कोणाचीही सावली माझ्या मुलीवर आणि बायकोवर मला पडून द्यायची नाही. जानकीला मात्र सुमित्रा आल्यानंतर खूप आनंद होतोच, परंतु आता जो ऋषिकेश असतो तर तो ओवीला न भेटवता सुमित्रा रणदिवे यांना तेथून जायला सांगतो. माफ करा सुमित्रा रणदिवे, कारण तुम्ही आमची जी काही आमची ही किंमत आहे ती आम्हाला दाखवली, कारण माझ्या जानकीनं तुमच्याकडे पैसे मागितले होते पण तरीसुद्धा तुम्ही पैसे दिले नाहीत. तेव्हा मात्र आता जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणत असते की काही झालं तरी आता आईंना आणि ह्या मुलांना जी त्यांची ताटातूट झालेली आहे, या दोघांतील जो काही मतभेद झालेले आहे तो मी नक्की दूर करेल आणि या दोघातील दरी म्हणजे मी अगदी व्यवस्थित करून त्यांना एकत्र आणेल असे ती निश्चय करते. आणि शेवटी आता ती त्याच्या कामी लागलेली असते. एकतर तिला कडंसुद्धा मिळवायचं असतं आणि कडं मिळवल्यानंतर सुमित्रा आणि ऋषिकेश यांच्यातील गैरसमज आहे ते मिटवायचे असतात. तेव्हा आता जानकीसमोर ओवी तर बरी झालेली असते. ओवीला बघून तिला खूप आनंद होतो. ऋषिकेशसुद्धा आता संकटातून बाहेर आलेलं असतं, परंतु आता तिच्या मनात मात्र एक खंत असते.
कारण आता सयाजीराव आणि त्या ऐश्वर्याने ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आता ऋषिकेशला सांगायला हवं, नाहीतर ते सयाजीराव पुन्हा काहीतरी वेगळंच कारस्थान करतील आणि आपला जीव आणि ऋषिकेशचा जीव धोक्यात राहील। तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला झालेला सर्व प्रकार सांगते की ऋषिकेश माफ करा, मी नानांना भेटायला त्यांनी मला बोलावलं होतं। सौमित्र भाऊजींच्या सांगण्यावरून मी त्या घरामध्ये गेले आणि घरात गेल्यानंतर मात्र आता मला वेश बदलून त्या घरात जावं लागलं, कारण तेव्हा सुद्धा तेथे सुमित्रा रणदिवे यांनी म्हणजे आई यांनी मला येण्यासाठी नकार दिला होता। त्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद केले होते, कारण केवळ त्या ऐश्वर्याच्या आणि आजीच्या सांगण्यावरून। आणि ऋषिकेश तुम्हाला ज्या माणसांनी मारायला म्हणजे तुम्हाला आले होते तुमचा पाठलाग करून, तुमची त्यांच्याशी काही दुश्मनी नसता ते तुमच्याशी असं इतकं वाईट वागले आणि हे केवळ त्या सयाजीरावांच्या सांगण्यावरून। तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो। ऋषिकेश म्हणतो की नाही, आता याचा जाब मला विचारायला हवा, तो सारंग स्वतःला काय समजतो आणि त्याला पटते का असं काही करायला? त्याची बायको जी काही करते ते तर त्याला ते लांबच राहिले आणि तो तर आता वाटेल तसे काही आता बोलायला लागला। माझ्या बायकोला गाडी धुवायला काय लावतो आणि सयाजी पाटलांना म्हणजे मला मारायला माणसे काही पाठवतात, आता मात्र काही खैर नाही। म्हणून आता ऋषिकेश खूप तापलेला असतो। त्याच क्षणाला मात्र आता ऋषिकेश इकडे रणदिव्यांच्या घरात येतो आणि तेथे आल्यानंतर मात्र आता सारंगची गचंडी धरतो आणि सारंगला बाहेर काढतो की सारंग, अरे तू असा इतका राक्षसासारखा वागशील याची मला कधी अपेक्षा नव्हती। आणि ती सुमित्रा रणदिवे ती तर त्या ऐश्वर्या नागिनीच्या कठपुतलीवर नाचते, कठपुतलीच आहे ती एक प्रकारची, आई म्हणण्याची सुद्धा मला तिला लाज वाटते। तेव्हा मात्र आता नानांच्या कानावर ऋषिकेशचा आवाज पडलेला असतो। नानांना ऋषिकेश आला हे बघून खूप आनंद होतो, त्यांच्या डोळ्यामधून पाणी येतं आणि जानकी ही ऋषिकेश जाऊ नका असे सांगत असते, परंतु आता ऋषिकेश मात्र जेव्हा ही सर्व ऐकतो तेव्हा मात्र आता घाईने तो इकडे रणदिव्यांच्या घरात आलेला असतो आणि आता तो ठरवतो की त्या सयाजी पाटलाची काही खैर नाही आणि आता सयाजी पाटलांना धडा शिकवायलाच हवा। म्हणून तो आता इकडे सुनावतो, घरी येऊन सारंगची सुद्धा खरडपट्टी काढतो। सौमित्र म्हणत असतो की अरे दादा काय झालं, अरे ओ, तर तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र हे बघ, तुझा आणि माझा सुद्धा काही संबंध नाही, या घरात आलो तो केवळ फक्त जाब विचारण्यासाठी, कारण माझी मुलगी तिकडे जीवाशी खेळते आणि इकडे या सुमित्रा रणदिवेने काही पैशाचा म्हणजे न देता आमची लायकी काढली, आमची किंमत काढली, परंतु आता मात्र नाही, आता मी त्यांना धडा शिकवणार आणि माझ्या प्रॉपर्टीचं जे काही हक्काचं आहे ते मी त्यांच्याकडून घेणारच। परंतु आता सौमित्र म्हणत असतो की अरे तुला नाना भेटायला बोलावतात, चल ऋषिकेश। दादा अरे चल, पण ऋषिकेश म्हणत असतो की नाही, या घरात मी कधी येणार नाही, परंतु आज मात्र या ऐश्वर्याची मी बोलती बंद करायला या घरात आलो होतो। तिची धमक जर असेल तर माझ्याशी पंगा घे, आपल्या बापाला सांगून मला मारण्याचा प्रयत्न करू नको। मी काही असा मारण्यातला नाही, परंतु माझ्या जानकी आणि ओवीला जर काही यापुढे त्रास झाला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, मी त्यांना सोडणार नाही। त्यानंतर मात्र आता ऋषिकेशला राग तर आलेला असतो आणि तो डायरेक्ट सयाजी पाटलांच्या बंगल्यावर धाव घेतो आणि आता सयाजी पाटलांना हे कळलेलंच असतं की ऋषिकेश हा सुटला म्हणून। तेव्हा मात्र आता सयाजी तर घाबरूनच असतो, नक्की हा ऋषिकेश आपला जाब विचारण्यासाठी येईल आणि आपण त्याला मारायला माणसं पाठवलेली आहेत, नक्की त्याला आता कळलेले असेल, कारण सयाजीरावाला माहिती नसतं की हे सर्व आपल्याला बोलताना जानकीनं ऐकलेलं आहे म्हणून आणि जानकीने सर्व काही ऋषिकेशला सांगितलेलं आहे। तेव्हा आता तो सयाजीरावांची गचंडी धरतो आणि सयाजीरावाला धमकावतो, जर यापुढे माझ्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। आणि जानकीसुद्धा आता ही ऋषिकेशला म्हणजे तेथून अगदी शांत करण्यासाठी आलेली असते, परंतु ती सुद्धा आता सयाजी पाटलांना धमकावते, मी तुमचं सर्व काही ऐकलं होतं, माझ्या कुंकूवर आज तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, त्या कुंकू पोसण्याचा तुम्ही प्रयत्न केला, परंतु आता मात्र नाही, माझ्या ऋषिकेशला मी आता एकतर देवकृपेने ऋषिकेश सुखरूप आले, परंतु मी तुम्हाला आता सोडणार नाही। जेव्हा
तुम्ही माझ्या ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र मला सर्व माहिती होतं की ती माणसं कोणी पाठवली, हा तुमचा प्लॅन होता, मी सर्व काही बोलणं अगदी ऐकलेलं होतं. तेव्हा आता सयाजी पाटील खूप घाबरतो. जानकी अगदी दुर्गा म्हणून त्या सयाजी पाटलांना म्हणत असते की यापुढे खबरदार, जर माझ्या नवऱ्याच्या आड जरी गेले आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हो, जानकी आपल्या कुटुंबाकडे अगदी नजरसुद्धा वर करून बघण्याची यांची हिंमत नाही आणि जर असे केले तर आपण पुराव्यासहित यांना जेलमध्ये टाकूयात आणि यांच्या मुलीला तर घराच्या बाहेर काढायला आपल्याला आता सुद्धा लागणार नाही, कारण आता आपल्याकडे भरपूर असे पुरावे आहेत आणि आपण त्या पुराव्यासहित यांना आता धडा शिकवायला हवा. कारण आता जो विनायक आहे तो त्याने मला सर्व काही सांगितले, म्हणजे त्याची तर मी चांगली खरडपट्टी काढली, पण तोच असा पुरावा आहे की भक्कम की त्याने सयाजी पाटलांकडे मारण्यासाठी माणसं पाठवलेली असतात. आता हे सर्व मला तर माहिती झाले, परंतु आता मी काही खेर करणार नाही. एकेकाची मी चांगली आता धुलाई करतो आणि त्या सारंगची सुद्धा. तो स्वतःला काय समजतो, रणदिव्यांचा मालक, परंतु आता मात्र त्याला समजेल की काय आहे. तर इकडे जानकी आणि ही ऋषिकेश घरी येतात आणि सयाजी पाटलांना चांगलं धमकावतात, परंतु आता जानकीला आता हे कडं मिळवायचं असतं. काही झालं तरी आता ते कडं मात्र आपल्याला परत त्या सोनाराकडून मिळवायला हवं, म्हणून ती ऋषिकेशला सर्व काही विचारपूस करते की ऋषिकेश, आहो तुम्ही ते कडं कुठं घाण ठेवलं आणि कोणत्या सोनाराकडे कुणाला विकलं. तेव्हा ऋषिकेश आता झालेला सर्व प्रकार सांगतो. तेव्हा आता जानकी म्हणत असते की काही करा, सोनारदादा पण ते कडं आता मला पाहिजे म्हणून ती आता ते सोनारदादांकडे कडं मागण्यासाठी आलेली असते. तेव्हा आता जानकी असा काय भयानक प्लॅन करते आणि ऋषिकेश आणि सुमित्रा यांच्यामधील जी काही दरी झालेली आहे त्यांच्यातील ते गैरसमय मिटून आता दोघांना परत कसे एकत्र आणते, सुमित्राच्या हातानेच परत ती ऐश्वर्याला कशी घराच्या बाहेर काढते, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.